महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदात तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जाती हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतांमधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यांवरून चालण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला. त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटाचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी 1924 साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला, परंतु ह्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाडचा ऐतिहासिक सत्याग्रह करण्यात आला.